अडारीच्या ह्याच्या इंडस्ट्रीमध्ये प्रकल्प आणणार, इंडस्ट्री आणणार, रोजगार निर्मिती हे पूर्ण खरं आहे. अडारी आणि दोडा मार्गात जिथे जवळ डॅमचं जागा आहे तिथे आणण्याच्या दृष्टीने माझी जिंदाल आणि अदानी दोन्ही ग्रुपची मीटिंग आहे. मीटिंग झाल्यानंतर त्यातला कोण लावणारा इथे इंडस्ट्री, मला 500 तरी कारखाने आणणारा उद्योजक पाहिजे. जमीन माझ्याकडे उपलब्ध आहे, ती रोजगारासाठी ठेवली आहे. मला 1 लाख रोजगार निर्माण करायचे आहे जिल्ह्यात, अशी प्रोव्हिजन मी जमिनीची केलेली आहे. माझी बोलणी झाली का मी जाहीर करीन, पण मी आश्वासन दिलं नाही म्हणत नाही. मी प्रयत्न आहेत, रोजगारासाठी प्रयत्न आहेत. राज आणि उद्धव त्यांचं राजकारण बाळासाहेब असताना साहेबांनंतर आज ते कुठे आहेत? संपले. मग ते एकत्र मिठ्या मारल्या काय नाही मारल्या? कोण आहे लोक त्यांच्याकडे? 20 आमदार आहेत, 145 लाख तर संपले. ते एकत्र येऊ दे काय येऊ दे, काय फरक राजकारणावर पडत नाही. आणि कशाला बातम्या देता? एक लंडनला, एक इकडे, त्याच्या बातम्या का देता? दिल्यानंतर बोला एकत्र झाले, काय महाराष्ट्राला देणार? तुमच्या जिल्ह्याला मुख्यमंत्री असताना उद्धवने काय दिलं एक तरी सांगा मला. रुटीन दर वर्षाच्या स्कीमला तरी पैसे दिले का? इम्प्लिमेंट झाले का? बघा ना तुम्ही. मी तुम्हाला द्यायला सांगतोय, यांना एक कॉपी पत्रकार नाही दे. आपण स्टॅटिस्टिक काढलं ना, ते 1%, 2% पर्सेंटेज आहे त्याचे. तेवढी येऊ द्याच इकडे. हो, एक बोलतं पेलवान, काही बोलतं तोंडाला येईल ते. 10 वर्ष विधान तोंड उघडला नाही त्यांनी कुठला प्रश्न. माझा एवढा अनुभव आहे. सांगड घाल म्हणून की ना, तिथे राहणारे लोक आहेत, इको सेन्सिटिव्हचं काय करायचं तेही मी पर्यावरण मिनिस्टर केंद्रात मी बोलेन. मी तिकडे आहे, यादव साहेबांशी बोलेन. आणि काहीच झालं नाही तर त्या भागात कसा विकास करायचा मी तिथे मीटिंग घेईन आणि त्या निर्णय घेऊ. कोण तिथलं लीडर आहे का या 25 गावातला? नाही तर एक पुढच्या या मे महिन्या अखेरला एक मीटिंग ठेवा. हा, मी येतो तिकडे. हा मॅडम, जाऊया. एक सांगतो, एवढ्या वर्षात काय केलं रे? या सगळ्या पक्षाचे लीडर आहेत ना आता, काय केलं सांगा? काय न करणारे प्रश्न विचारा आणि तुम्ही प्राधान्य देत आहो. ती कणकवली, खाणी, मायनिंग यांनी आयुष्य त्यांच्याकडून पैसे घेऊन संसार चालवले, तेच आता बोलतायत. हा, तर तक्रार करतात बेकायदेशीर मायनिंग आहे. चालवले कोणी एवढ्या वर्ष? आणि आमच्या सगळ्या पत्रकारांना त्यांची नावं, किती पैसे कोणी दिले माहिती आहे, ते छापा ना. नाही तर मी एक दिवशी सांगणार, ती 5 नावं घेत नाही म्हणून त्या 5 जणांची मी पुरं डिटेल देणार. रिटर्न इन्कम टॅक्सची मी रिटर्न आणणार. हे उत्पन्न आलं कुठून? काय धंदा यांचा? त्यातला 5 धंदा काय? एक तो आमदार होतो, त्याचं आपल्या कोल्हापूरवाला कॉन्ट्रॅक्टरवर कामं घेतली. आता सगळे दगडवर येथील पावसाळा वगैरे निकृष्ट दर्जाची कामं. केसेस घ्यायला लावणार, मी सोडणार नाही. वाटचाल चांगली. आता नितेश राणे पालकमंत्री आहेत, मी खासदार आहे, निलेश आमदार आहे, केसरकर मार्गदर्शक आमचे आहेत. चांगलाच विकास होईल. बघा, हे बघा, आज 260 पर कॅपिटल इन्कम आहे दर डोईत, पण 350 वर्षभरात, वर्ष ते 1.5 वर्षात 350 पर कॅपिटल इन्कम करायचा मानस आहे.